धन्यवाद सर. जाऊया आपण मैदानाकडे. पंच आम्ही या ठिकाणी टाइम अलर्ट केलेला पहा. क्षेत्ररक्षण करणारा संघ पहा 10 वाजून 13 मिनिटं झालेत. 13, 23, 33. 10:33 ला 4 षटकं झाली पाहिजे. जर 15 मिनिटात 3 षटकं झाली नाहीत तर चौथं षटक सुरू होताना 38 सर्कलच्या आतमध्ये एक बाउंड्रीवरचा खेळाडू घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. चला सामना सुरू होतोय. राणेजीवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल जयवंत आणि स्ट्राइक एंडला डावखुरा फलंदाज. पडवणचा 12 खेळाडू आलेला नाही. पहिला चेंडू मात्र उंच जातोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. पडवण संघाचा 12 खेळाडू. लगेच क्रीडा मंडळातील सर्व सभासदांना विनंती की आपण बाउंड्रीवर जायचं आहे. बाउंड्रीवर जायचं आहे आपण सर्वांनी. पडवण संघाचा 12 खेळाडू त्वरित या, अन्यथा आपल्याला 5 धावांची पॅनल्टी बसेल. या त्वरा करा. तर भरत याच्या बॅटीतून एक आकर्षक असा षटकार आपल्याला चौकार ना मारला, षटकार मारलाय. पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा उंच चेंडू त्याच दिशेला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. इथे मात्र झेल सुटतोय आणि झेल जमीनला दान होतोय. चौकार मात्र चौकार सुद्धा जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. या ठिकाणी आपण या सामन्यासाठी पंच म्हणून दिलीपजी चव्हाण आणि किरणजी तामणेकर हे 2 मुंबईचे पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. दोन्ही पंचांचं या ठिकाणी मी क्षेत्रफळ नवतरुण क्रीडा मंडळ तोकाडे या संघाकडून सर स्वागत करतो. आपलं उत्कृष्ट आपल्याला पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. खऱ्या अर्थाने जर ह्या तालुक्यातील तळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक इथे आहे आणि तो क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण झालाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहिले संघाची स्थिती या ठिकाणी झाली ती 12 धावा. लागोपाठच्या 3 धावले का सर? 3 धावा माफ करा. ओके, चुकीची दुरुस्ती ते होत आहेत. 3 फलंदाज आणि 3 धावा धावून काढलेल्या आहेत आणि 3 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती 13 या अंकावर संघ पोहोचतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्यामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि 38 सर्कलच्या बाहेर इथे आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतो. एक काव कॉर्नरच्या दिशेला. पुन्हा एकदा इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी होतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव सुद्धा मिळते. आपण जर पाहिलं राणेजीवाडी संघाकडून गोलंदाजी बऱ्यापैकी होते, मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना तितकीशी साथ मिळत नाहीये. हा मात्र खऱ्या अर्थाने झेल होता. तितकासा अवघड झेल नव्हता. सोपाही म्हणता येणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये काही अशक्य नसतं आणि काही सोपं देखील नसतं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत तर 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. बिग 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 सिक्सर. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती मात्र 19 धावावर हा संघ पोहोचतोय. पहिलं षटक काहीसं फारच महागडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, नंतरच्या चेंडूवर 3, नंतर एक एकेरी धाव आणि नंतर 6. धावसंख्या 20 झालेले. 20 धावा आले. तर अजून या षटकातला एक चेंडू शिल्लक असेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर तोकाडे संघाने सुद्धा अशीच सुरुवात केली होती. बाबू ढेपे यांनी सुद्धा 19 धावा पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात वसूल केल्या होत्या. तर कृपया जरा समोर जे बंटी साईडला या जरा बंटी. थँक्यू. तर शेवटचं चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला वा क्या बात आहे. हीच खरी मोठ्या फलंदाजाची निशाणी असते. अगोदरच्या चेंडूवर जर आपण मोठा फटका मारला ना तर पुढचा चेंडू जर चांगला असेल तर त्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने. आपल्या मुंबईकर मंडळाचे सेक्रेटरी माननीय तुकारामजी महादेवजी
केरटकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नक्कीच स्वागत करू या सकल जणांचं आणि आपल्या मान्यवरांचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. आपण पाहतो मित्रांनो, जर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे, अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणे आपल्याला देवासमान असतात. आणि खऱ्या अर्थाने पाहुणे आणि प्रेक्षक यांच्याच सहकार्याने ह्या स्पर्धा यशस्वी होतात. जर मित्रांनो या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक आले नाही, पाहुणे आले नाही, तर त्या स्पर्धेची मजाच निघून जाईल. फक्त 11 फिल्डर आणि 2 फलंदाज आणि 2 पंच आणि कॉमेंटेटर आणि 1 स्कोरर एवढेच लोक इथे राहतील. मात्र प्रेक्षकांची या ठिकाणी नक्कीच आवश्यकता असते. मान्यवरांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. तसेच आमच्याबरोबर जे यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याबरोबर जुळलेत त्या सर्वांचं सरचे स्वागत. माझ्याबरोबर माझा जवळचा मित्र देवा मोरे हा स्कोरर म्हणून, गुणलेखक म्हणून आम्हाला प्राप्त झालेला आहे. गुणलेखक खऱ्या अर्थाने आमच्या समालोचकांचा पाठीचा काना असतो आणि त्याच्या माध्यमातून तो जे सांगेल ते मी तुमच्याबरोबर समोर फॉरवर्ड करत असतो. चला जाऊया पुन्हा एकदा. त्या ठिकाणी गोलंदाज आहे तो मात्र मंगेश. पहिला चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हाताळताना जर्सी क्रमांक 17 म्हटल्यानंतर लगेच आपल्याला ऋषभ पंतची आठवण येते किंवा डिव्हिलियर्स. वाह क्या बात आहे. अलॉंग द कार्पेट जमिनी लगत चेंडू ठेवतोय. 1 धाव मिळते. दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण होतोय आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहतो. 21 या शुभ आकड्यावर संघ या ठिकाणी पोहोचतोय. या 21 या शुभ आकड्यावर कोणाला हा आकडा शुभ ठरतोय? फलंदाजी करणाऱ्या संघाला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला? मात्र मी तोकाडे संघाच्या सर्व खेळाडू आणि आयोजकांचं या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करेन. इतकी उत्कृष्ट अशी स्पर्धा तळा तालुक्यात प्रथमच आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेत जर आपण पाहिलं ना, बक्षिसांची नुसती लयलूट, मोठ्या ट्रॉफ्या आणि प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक मात्र त्यांना चेंडू बीट करून जातोय आणि इथे डायरेक्ट हिट नाही होत आहे. दरम्यानच्याकडे आणखी 1 धाव इथे आलेली आहे. एकूण धावा इथे मात्र नक्कीच 2 मिळतील आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहतोय ती या ठिकाणी नो लॉस, बिनबाद 23 धावा. बिनबाद हे महत्वाचं आहे कारण अजूनही अद्यापही एकही फलंदाज बाद झालेला नाही. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मंगेश या आपल्या वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर हा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट मारा इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा, अतिशय नियोजित सुसज्ज अशी स्पर्धा इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा वा आपल्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र फलंदाज पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू नो बॉल म्हणून सांगतायत. सर हा मला वाटते नो बॉल सांगतायत कारण जेर करतोय क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि इथे मात्र नो बॉल. पंच बॉलर बदलायचा का बाबू? हा बॉलर बदलायचा लगेच. चला. आणि मित्रांनो आपण पाहत आहात या ठिकाणी क्षेत्रपाल नव तरुण क्रीडा मंडळ आयोजित क्षेत्रपाल महाराज चषक आणि इथे मित्रांनो उघडा डोळे बघा नीट. आता या ठिकाणी येतोय फ्री हिट. हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही याची आपण नोंद घ्या. मला वाटतं आज बाबू बरेचसे गोलंदाज बँड होतील कारण पंच आहेत ना आज टीटीसीचे नाही. टीटीसी तुम्हाला बऱ्याच वेळा संध्या देतात मात्र आजचे पंच हे MCC मुंबईचे नामांकित पंच आहेत आणि त्यांच्या नजरेतून तुम्ही सुटू शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित हात फिरवून आणि योग्य शैलीमध्ये गोलंदाजी करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. यासाठीच तर बाबू मला म्हटले होते, बाबू आपले धेपे, की शिंदे सर आम्ही बाहेरचे पंच एवढ्यासाठीच ठेवणार आहोत. लाईव्ह आहे. पंचांना एक विनंती असेल, तुम्हाला जर कोणती शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्याची आपल्याकडे सोय आहे. तर नवीन गोलंदाज येतोय तो सुद्धा राईट आर्म राऊंड द विकेट मारा आणि यावेळेसचा चेंडू अतिशय चांगला होता. यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू. दरम्यानच्या काळात 1 धाव मात्र इथे आली आहे. यस बाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. धावा कशाही होत मित्रांनो, बाईज असो, लेग बाईज असो, व्हाईटचे असो, नो बॉलचे असो, फ्री हिट होता. मात्र त्या फ्री हिटचा फलंदाजाला तितकासा काही उपयोग
करून घेता आला नाही. धावसंख्या 1 ने वाढते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ते 24 धावा, 25 धावा. धावसंख्या 25. दरम्यानच्या काळात एक गडी सुद्धा बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज ज्याचं नाव आहे, उंच चेंडू आहे, अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा मिळत आहेत. फलंदाजाचं नाव होतं प्रफुल्ल आणि गोलंदाजी आपण पाहतोय इथे तो मात्र संकेत, कारण त्याच्या अगोदरचा जो गोलंदाज होता त्याच्याकडून नो बॉल आला, त्यामुळे त्याची गोलंदाजी पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज आलेला आहे संकेत. जर्सी क्रमांक 33 पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पहा, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण जो स्ट्राईकला फलंदाज आहे त्यांनी नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला मनाई केली, कारण जर का आपण ही धाव घेतली कदाचित ही धाव आपल्याला धोकेदायक ठरू शकतो, म्हणून त्याने तो निर्णय घेतला आणि योग्य निर्णय होता. दरम्यानच्या काळात एक धाव आली आहे आणि या 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 30 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे, म्हणजे चांगली धावसंख्या म्हणता येईल पडवण संघा. यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्यांच्या वरून जाणार चेंडू, इथे धोका होऊ शकतो. हो, आणि धोका झालेला आहे. पंचांचा हात बोट आकाशाकडे गेलेला आहे, याचा अर्थ फलंदाज या ठिकाणी धावबाद झालेला आहे. पहिला धक्का या ठिकाणी पाहतोय आपण जय गणेश क्रिकेट संघ पडवण संघाला, आणि पहिली सफलता मात्र पवनपुत्र क्रिकेट संघ राणेजेवाडीला पहिली सफलता मिळते. 1 गडी बाद होते आणि धावा होत्या 30. चला जरा नवीन येणारा फलंदाज लवकर यायचा आहे. आपण या ठिकाणी टाइम अलर्ट केले मित्रांनो. 10 वाजून 13 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. 10 वाजून 33 मिनिटाला षटक पूर्ण व्हावी लागतील. काहीसा आपण थोडीशी षटकांची आपण जी गती आहे ती धीमी केलेली आहे. आपल्याला कदाचित एक खेळाडू आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आता 10:25 झाले. 12 मिनिटं झाली. 12 मिनिटात दुसरं षटक सुरू आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दिनेश. आणि इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेल्या दरम्यानच्या काळात धाव आली आहे. या ठिकाणी 1 धाव आली आहे. 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 31 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. थोडासा वेग वाढवावा लागेल मित्रांनो, अन्यथा तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता मात्र 10 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. वाह, क्या बात आहे. चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक देखील आहे आणि त्यांनी अचूक असा या ठिकाणी घेतलाय झेल आणि संपवलाय या फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद होते, त्याचं नाव आहे जीवन. आपल्या मुंबईकर मंडळाचे सेक्रेटरी तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिलेले असे ॲडव्होकेट 5,000 रुपयाची त्यांनी देणगी दिलेली आहे. आपल्या टोकाडे गावचे सुपुत्र ॲडव्होकेट महादेव तुकाराम खेरटकर साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा असे क्रीडा मंडळाचे उपसेक्रेटरी नारायण मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करावा अशी विनंती करत आहे. धन्यवाद सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू आहे. जय गणेश क्रिकेट संघ पडवण विरुद्ध पवनपुत्र क्रिकेट संघ राणेजेवाडी. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, चांगला चेंडू आणि इथे मात्र पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो असा काहीसा क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव होते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 32 धावा.
षटक क्रमांक तिसरं सुरू झालेलं आहे आणि तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू तिसरा चेंडू इथे आलेला आहे. थोडासा वेग वाढवा अन्यथा तुमचा एक खेळाडू आत घ्यावा लागेल. मित्रांनो जवळपास आता 14 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण व्हायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडूची कडा घेऊन पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी 33 या अंकावर पोहोचतोय. दरम्यानच्या काळात 2 गडी बाद झालेले आहेत. थोडासा वेग वाढवा. पंचांना संपूर्ण अधिकार आहेत. पंच मित्र तुम्हाला सर्व अधिकार दिलेत. तुमच्या निर्देशामध्ये इथे स्पर्धा संपन्न. जसं यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र त्या चेंडूचा तितकासा लाभ घेता येत नाही. दरम्यानच्या काळात एक धाव लेगबायच्या स्वरूपात येते. धावा कशा येवोत, धावा येणं फार महत्वाचं असेल. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहिलं तर संघाची स्थिती या ठिकाणी झाली 34 धावा. आमचे स्कोरर मित्र देवाजी मोरे हे सुद्धा या ठिकाणी आपल्या मुंबईकर मंडळाचे सेक्रेटरी टोकर्डे गावचे सुपुत्र ॲडव्होकेट महादेव तुकाराम खेरटकर साहेब यांनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. धन्यवाद. पंच आम्हाला कळवतात चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणगणित खणखणीत षटकार. 6 धावांची भर पडते ती मात्र पडवण संघाच्या खात्यामध्ये आणि 6 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते 40 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी सौरभ ढेपे कुठे असेल तर स्टेज कडे यायचं आहे. षटक क्रमांक तिसरं समाप्त झाले. धावसंख्या 40. याचा अर्थ प्रति षटकाला 13.33च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होईल. आपण जर पाहिलं ना तर 3 षटक खऱ्या अर्थाने बरोबर या ठिकाणी झालेले आहेत. आता हे शेवटचं षटक या ठिकाणी येईल आणि शेवटचं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. संदेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय संदेश. या ठिकाणी आपल्याला पंच दिलीपजी चव्हाण तसेच किरणजी तामणेकर हे 2 पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आपल्याला लाभलेत. या ठिकाणी मात्र चेंडू अलंग कार्पेट जातोय. इथे एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होत, कारण क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेक चांगली येते. एक धाव येते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते 41 धावा. दरम्यानच्या काळात 2 गडी देखील बाद झालेले आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पडवण संघाला जशी तोकाडे संघाने 55 धावांची धुवाधार खेळी केली होती तशीच खेळी इथे करावी लागेल. वाह, क्या बात आहे. आपल्या डावखुरेपणाचा पुरेपूर फायदा हा फलंदाज उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जातात. याचा अर्थ क्रीडा मंडळातील सभासदांना विनंती आहे की जो षटकाराच्या बाहेर जो चेंडू जाईल त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. या ठिकाणी एक विशेष सूचना आहे. जर कोणी मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर झेल जर घेतला कुठल्या प्रेक्षकांनी तर त्याला एक कॅप देण्यात येईल. हा सर, तुम्ही बोलताना मला सांगत जा म्हणजे मी थांबेन. ओके, बोलायचं आहे थांबा. तर पुढचा चेंडू नक्कीच या ठिकाणी चेंडू जातोय. मात्र इथे एक शॉट थर्डमॅनच्या दिशेने एक पंच आम्हाला सांगतात हा लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी आली ती एकूण धावा 48 धावा. 50 धावा करण्याचा इरादा नक्कीच इथे असेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू. याचा अर्थ कदाचित 60 पर्यंत सुद्धा हा संघ जाऊ शकेल. पुढचा चेंडू. वाह, चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक तिथे दिसतोय आणि हो त्या क्षेत्ररक्षकाने ट्रिपलाय अचूक झेल आणि संपवलाय या ठिकाणी फलंदाजाचा उत्कृष्ट खेळ. इथे डीजे मास्टर नाहीये त्यामुळे थोड्या वेळानंतर येतील. कदाचित काही कामानिमित्त डीजे मास्टर बाहेर गेले असतील. डीजेला बंदी आहे. ओके, कारण आपल्याकडे एवढे सत्कार मूर्ती आहेत ना, त्यांना सत्कार करतानाच आम्हाला नकोस वेळ कमी नक्कीच पडणार आहे. तर या षटकातले अजून देखील चेंडू 2 शिल्लक असतील. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 48 धावा आणि ह्या जर 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले ना तर जवळपास 60 पर्यंत हा संघ पोहोचू शकेल. लागोपाठच्या दोन्ही चेंडूवर 2 षटकार यायला पाहिजे.
नवीन फलंदाज येतोय त्याचं नाव आहे करण. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आले. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंचं मी या ठिकाणी सरचे स्वागत करतो. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आणि वा क्या बात आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अचूक असा तिथे झेल घेण्यात आला आणि फलंदाजाचा खेळ मात्र संपवण्यात आला. फलंदाज होतोय बाद आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे 48 या अंकावर. अजूनही या षटकातला बॅक टू बॅक 2 इथे धक्के आलेले आहेत. पुन्हा एकदा हा संघ हॅट्रिक साठी पात्र होतो काय पाहूया. गोलंदाज ज्याचं नाव आहे संदेश. चला फलंदाजाला विनंती आहे थोडासा जरा घाई करा. जर जोरात धावत गेले तर तुमचा वॉर्मअप होऊ शकतो मित्रा. तुम्हाला तो फायदेशीर असेल आणि आम्हालाही फायदा त्याचा पडेल. तर तोकाडे गावचे आज खऱ्या अर्थाने मांदियाळी या ठिकाणी आमचे बंधू आमचे कासारे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं दादा तुमचा मी आवाज ऐकला रेल्वे स्टेशन मधून आणि मला राहवलं नाही मी इथं आलेलो आहो आणि तुम्हाला आमंत्रण देखील आहे. आणि आमचे मंगेश ढेपे वा आमचे जुने सहकारी यांचं सुद्धा इथे आगमन आहे. वा वा उंच चेंडू क्षेत्ररक्षक आहे का हो मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेच्या पार. धावा इथे येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांच्या भरीनंतर मला देवा मोरे कळवतात की धावा होत आहेत 52 धावा. तर धाव संख्या झाली 52 आणि 53 धावांची आवश्यकता आहे. तर प्रति षटकाला 13च्या सरासरी धावा करावे लागतील आणि याच्यानंतर जसा पुढचा इनिंग सुरू होईल आपल्या बरोबर आवाज असेल आमचे जवळचे मित्र तांबे सरांचा. धन्यवाद. आपल्या मुंबईकर मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाव गणाचे युवा अध्यक्ष आपल्या टोकार्डे गावचे सुपुत्र नामदेवजी मोरे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. मी आपल्या मुंबई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वैभव सुर्वे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. नामदेवजी मोरे साहेब आपल्या महागाव गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष नामदेवजी मोरे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते गोविंदजी मोरे साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी विनंती करत आहे. आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. पडवण संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांचा सर्वांचा मनापासून मनपूर्वक आभार. आर्या प्रकाश भोसलेकर यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचंही क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आहे. मी अध्यक्ष आणि सेक्रेटरींना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. सानवी सुरेश सकपाळ यांनी हे 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सानवी सुरेश सकपाळ कुमार वेदस्या नितेश मोरे आपल्याला खरोखरच ग्रामीण पातळीवर आपल्याला नेहमी सहकार्य करणारे आणि आपल्या टीम बरोबर सतत आपल्या टीमवर लक्ष ठेवणारे आपल्या टोकार्डे गावचे जावई नितोरे साहेब यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी नारायणजी मोरे साहेबांना विनंती करतो. तसेच नवघर गावचे मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते भास्कर नाडकर साहेब यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते जाणू पिंपळे साहेब यांचंही
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. हॅलो राठार कोलीवाडा विषय नवकर या दोन्ही संघांकडे विनंती, पुढील होणारा सामना आपला असेल याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. कंटिन्यू. नाणेफेक स्कॉर साठी आपण यायचं आहे. पुढचा उडीस होणारा सामना आपला असेल. टॉस साठी कदाचित आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न, नंतर पॅनल्टी लागू शकते. दोन्ही संघांकडे विनंती आहे. या ठिकाणी सर्व संघांकडे विनंती, आपण नियमाचं पालन करायचं आहे, कारण नियम सर्वांना सेम असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण एक विनंती असेल आपल्याला. आपल्या टोकारडे गावचे ग्रामस्थ विठोबा शिर्के साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते रमेशजी मोरे साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते रामचंद्र खेरडकर साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी मंडळातर्फे विनंती करत आहे. तसेच वैभव आपल्याही शुभ हस्ते आपण स्वागत करावं. मंगेश डेपे साहेब यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. धन्यवाद. मॅचला सुरुवात होते. धन्यवाद संदीप मोरे सर. पुन्हा आम्ही तुझ्याकडे येणार आहोत. हो सुंदर सुंदर असा चेंडू होता. धन्यवाद. 53 धावांचं लक्ष असेल या संघाला सामना जिंकायचा असेल तर एक धाव या ठिकाणी वैयक्तिक आपल्या संघाचं सुद्धा खातं खोललं. आपलं सुद्धा आपण पाहतो या श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 श्री क्षेत्रपाल नवदुर्ग क्रीडा मंडळ टोकाटे आयोजित आपण पाहतो या ठिकाणी भव्य दिव्य असं क्रिकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढाचा चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला भेटलं. क्षेत्र ठिकाणी तैनात आहे, परंतु या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होतात. या 2 धावा आणि संघाची धावसंख्या पुढे जाते ती मात्र 3. 53 धावांचं लक्ष असेल क्रिकेट आणि जिथं खेळ म्हटलं जातं शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट कधी आपल्याला हसवतं तर कधी रडवतं तर कधी विचार करायला लावतं. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतोय. डॉट चेंडू म्हणावा लागेल. 53 धावांचं लक्षाचा पाठलाग करताना आपला संघ आपल्याला पाहायला भेटतोय तो राणीची वाडी. या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली सुरुवात नक्कीच करावी लागणार आहे. आपण पाहिलं तर पळवण या संघाने 53 धावांचं लक्ष या संघासमोर ठेवलेलं पाहूया. पंचांचा इशारा आहे तो. आमचे नावाजलेले पंच ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. पंच सांगतात हा खराब चेंडू. क्रिकेट में कहा जाता है लाइन से भटके तो फिर पड़े फटके. आपके लेन लाइन को सुधारना होगा. अच्छी गेंदबाजी करनी तो विकेट टू विकेट गेंदबाजी करनी होगी. बल्लेबाज के ऊपर दबाव बनाना पड़ेगा क्योंकि 53 रनों का लक्ष्य है यहाँ पर. अगर आपको मैच जीतना है तो फिर से एक बार गेंदबाज तैयार राइट ऑफ द विकेट से. इस बार बढ़िया गेंद थी. अपील जोरों की है यहाँ पर देखना होगा, लेकिन उत्साह ज्यादा था, विश्वास कम. अंपायर का इस अपील पर कोई असर नहीं. हमारे जाने माने अंपायर है मुंबई के, हमारे अंपायर हम देख सकते हैं. अपील जरूर की थी और हमारे पंच दिलीप चौहान और किरण तामानेकर, इन पंचों का हम भी शुक्रिया अदा करेंगे. यहाँ पर पहला ओवर यहाँ पर जारी है. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या ठिकाणी एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे जाते मात्र 6. मी मगाशीच म्हटलं स्कोर वरती मला साथ देतात ते माझे मित्र देवा मोरे तसेच
भरत गवारे यांचा सुद्धा मी खूप ऋणी राहीन. मित्रांनो, एकमेकाच्या साथीने आपण पुढे जात असतो. ओहो, हवाई फायर केले, पाहूया. इथं मात्र सरक्षेत्रक्षामध्ये येतो या फलंदाज मात्र माघारी पडतो. बडी मछली जाल में फंसी, बल्लेबाज को कर दिया पेलिंग की तरफ चलता. हेमंत शिर्के, आपल्याला एक विनंती असेल की कमिटी कडून आमच्या पवार साहेबांकडून तुम्हाला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये याचा एक आवाज, हेमंत मोरे, हेमंत शिर्के आपण कुठे असतील तर लवकरात लवकर याचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय. मित्रांनो, श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकार्डे आयोजित क्षेत्रपाल महाराज चषक 2025 या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी बहुमूल्य बेल देऊन या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढेल. आमचे बाबा असतील, व्यासपीठावरती अनेक मंडळी. कोकणामध्ये का म्हटलं जातं की एक माणुसकी कोकणामध्ये असते आणि ते आपल्याला इथं पाहायला भेटते की आपल्या गावाकडची टुर्नामेंट आणि त्याला उपस्थिती असणं खूप गरजेचं. आपला बहुमूल्य वेळ देऊन सर्व मान्यवर, आजी माझी कार्यकर्ते या व्यासपीठावरती बसलेले आहेत. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून आर्थिक अभिनंदन करतो. मित्रांनो, कारण स्पर्धा आयोजित करणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि ती लिलिया पार करताना आपल्याला पाहायला भेटते. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो या ETC लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्रपाल महाराज चषक 2025 गोलंदाजी मार्क वरती विराज लवकरात लवकर. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र प्रयत्न बसतो. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव आणि दडपण मात्र वाढतं या फलंदाजावरती. नक्कीच श्री क्षेत्रपाल महाराज चषक आपण पाहतो या दुसरा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. या मैदानावरती मानसरोवर आपण पाहिलं तर बाजूला रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. 10:45 आपल्याला पाहायला भेटतात. हो, फुलटॉस चेंडू फायर केलाय. पंच सांगताय, आपला इशारा येतात, पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार, येतोय षटकार. सुंदर असा खराब चेंडू होता, मात्र त्याचा अप्रतिम असा समाचार घेतला. चेंडूला पाठवलं होतं 6 धावांसाठी. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 12. आपण पाहिलं तर या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 53 धावांचं लक्ष असेल. क्रिकेट अनिश्चित खेळ म्हटला जातो. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल. ह्यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट कधी आपला हसवतं तर कधी रडवतं तर कधी विचार करायला लावतं. आपण पाहतो या श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025च्या माध्यमातून क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच सांगतात ऑस्ट्रमच्या खूपच बाहेर होता. वाईटच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त धाव जोडली जाते. 53 धावांचं लक्षात पाठलाग करताना हा संघ आपण पाहतोय. नक्कीच थोडीशी चांगली सुरुवात आपल्याला करताना पाहायला भेटतोय. मगाशीच म्हटलं होतं गेल्या वर्षी सुद्धा क्षेत्रपाल महाराज चषक आणि मी खरोखर कमिटीचा खूप ऋणी राहीन. या ठिकाणी पुन्हा एकदा आम्हाला दोन्ही समालोचकांना संधी दिल्याबद्दल आमचे दादा असतील शिंदे साहेब, त्याच्यानंतर मला सुद्धा त्यांचं खूप खूप ऋणी आणि आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जातोय मॅच कडे. आपण पाहतोय क्षेत्रपाल महाराज चषक 2025 च्या माध्यमातून ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. या ठिकाणी डॉट चेंडू जातोय. दडपण मात्र आता वाढतं. ते मात्र फलंदाजावरती नक्कीच विचार करावा लागणार आहे की हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला धावा नक्कीच कराव्या लागतील. जर तरला महत्व नसतं, चुकीला माफी नाही. पंच आपल्या धावा सांगायच्या आहेत. एकच धाव या ठिकाणी आमचे नावाजलेले पंच आपण पाहतो ती दिलीप चव्हाण सर, त्याच्यानंतर किरण तामानेकर. पंचांचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय. आपण पाहतोय श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकार्डे यांच्या माध्यमातून याही वर्षी सुद्धा क्रिकेट टुर्नामेंटचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतं. मला वाटतं प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे.
आपण पाहिलं तर नक्कीच ऐतिहासिक अशी भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटेल. छत्रपाल महाराज चषक च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेल्या या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमचे पवार साहेब असतील, मोरे साहेब असतील, प्रचंड मेहनत. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु पंच सांगतात खराब चेंडू. क्रिकेट में कहा जाता है लाइन से भटके तो फिर पड़े फटके. आपके लेन लाइन को सुधारना होगा, अच्छी गेंदबाजी करनी तो विकेट टू विकेट गेंदबाजी करनी होगी. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. यहाँ पर दूसरा ओवर अभी जारी है. विराज इस बार बढ़िया गेंद थी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. यहाँ पर डॉट जाती हुई गेंद. सुंदर असा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न मात्र फसतो. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर काम पूर्ण केलं आणि पुन्हा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. पाहूया विराज तयार. ओहो, इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते मात्र 16 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर मात्र 16 आपल्याला पाहायला भेटेल. 53 धावांचं लक्ष असेल. आता मात्र नक्कीच तुम्हाला मोठे फटके नक्कीच मारावे लागणार आहे, कारण का तो धाव गतीचा जो रन रेट आता तो खूप वरती वाढत चाललेला आहे. 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष आपण पाहिलं तर IPL चा हंगाम सुद्धा सुरू झालेला आहे. काल आपण पाहिलं तर KKR संघाला पराभूत व्हावं लागलं RCB कडून. 12 चेंडू 37 धावांचं लक्ष असेल. हा सामना जिंकायचा असेल, क्रिकेट काही होऊ शकतं. कोणत्या तरी एका गोलंदाजा तुम्हाला टार्गेट नक्कीच बनावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 37 धावा. फलंदाजा मात्र बाद. आता मात्र दडपण मात्र वाढतंय. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतोय भरत याला आपल्या संघासाठी, कारण 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष असेल या संघाला. आपण पाहिलं तर मित्रांनो, श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2024च्या गेल्या वर्षी आपण पाहिलं तर विजयी संघ KCC बॉईज बेलघर प्रथम क्रमांक, त्याच्यानंतर श्री कालाबादवी क्रिकेट संघ अडनाले हा द्वितीय संघ राहिला होता. त्याच्यानंतर जाकमाता क्रिकेट संघ कोणतरी हा तृतीय. गेल्या वर्षी सुद्धा भव्य दिवस क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला कमेंट करून पाहायला भेटलं होतं, आणि ह्याही वर्षी सुद्धा 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिले झाला. एक विनंती असेल, याचा दोन्ही संघांनी आपण पालन करायचं आहे. एक विनंती असेल आपल्याला. सरळ क्षेत्र गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 37 धावांचं लक्ष 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर दडपणाखाली हा संघ आपल्याला वावरताना दिसतोय. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. एक दुहेने आता काही होणार नाहीये. चौकार षटकारांची हातचबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही आहे, परंतु फलंदाज मात्र बाद. बॅक टू बॅक या संघाला मोठे धक्के आपल्याला धन्यवाद डीजे. पुन्हा आम्ही आपल्याकडे येणारच आहोत. आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडस काही होईना हा संघ पराभवाच्या छायेमध्ये वावरताना आपल्याला पाहायला भेटतो. तो म्हणजे हा संघ राणेची वाडी. आपण हा संघ पाहिला तर थोडासा दबावाखाली नक्कीच आहे. या संघाला जर जिंकायचं असेल तर मोठे फटके नक्कीच मारावे लागणार आहेत. राठर कोडीवाला वसत नवगर या दोन्ही संघांना कधी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला सुरेख चेंडू होता. अतिशय 5 चेंडू मध्ये अजूनही कोणतीही धाव देकर निर्धाव चेंडू त्यांनी टाकल्यात.
आणि 2 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटल्या गोलंदाजाकडून. कदाचित एकदा जोरदार ताल्या झाला पाहिजे गोलंदाजासाठी. मेडन षटक, एकदा जोरदार ताल्या. एकदा भरत साठी जोरदार ताल्या झाला पाहिजे. 2 विकेट्स आणि मेडन ओव्हर. एकदा प्रेक्षकांना विनंती, भरत या गोलंदाजासाठी का जोरदार ताल्या पाहिजे. सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्या त्यांनी दाखवलं काय असतं क्रिकेट, का मला दिली होती गोलंदाजी कर्णधारांनी, आणि त्याचा विश्वास त्यांनी मात्र सार्थ ठरवला आपल्या संघासाठी. 12 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष असते वेळी मित्रांनो आपण पाहिलं तर या षटकामध्ये फलंदाज चान्सेस घेण्याचा जास्त प्रयत्न असतो, परंतु या षटकामध्ये भरतनी जी गोलंदाजी केली होती अप्रतिम, लाजवाब, तारीफ के काबिल आहे ये गेंदबाज. पाहूया पुढचे 6 चेंडू. कृपया एक विनंती असेल, ही टुर्नामेंट आपलीच आहे मित्रांनो, आपण खेळता, एक विनंती असेल आपल्याला. दादा या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. एक मोठा झटका म्हणावा लागेल. आपण पाहिलं तर संदेशला मात्र माघारी परतावं लागेल. थोडस आपण पाहिलं तर पवनपुत्र क्रिकेट क्लब राणेची वाडी हा संघ थोडासा पराभवाच्या छायेमध्ये वावरताना दिसतो. मतलब क्रिकेट आहे, आपण जेव्हा आपण हारतो तेव्हाच आपण जिंकायला शिकतो. मित्रांनो आज हारलो उद्या जिंकू, परंतु आपला आत्मविश्वास कमी पड़ू देऊ नका. हार के बाद ही जीत है, जो जीतेगा वही सिकंदर, लेकिन हार के बाद ही जीत है. खराब चेंडू. पंच हा चेंडू काय वाईट आहे की नो आहे? पंच सांगतात खराब चेंडू, वाईट चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाते. मित्रांनो आपण पाहतो या श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 श्री क्षेत्रपाल नवतून क्रीडा मंडळ टोकाडे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा एक अतिशय भव्य दिवस नियोजन आपल्या ठिकाणी पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईट आमचे नाव दिले पंच आम्हाला सांगतात. आमचे पंच म्हणून मित्रांनो पंचांचं सुद्धा आम्ही जेवढं आभार व्यक्त करू, कारण अंपायरिंग करणं ही खूप मोठी गोष्ट असते. दिवसभर उन्हामध्ये उभं राहून आमचे दिलीप चव्हाण सर, त्याच्यानंतर किरण तामानेकर या आमच्या पंचांचं सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच पुन्हा एकदा सांगतात क्रिकेट में कहा जाता है लाइन से भटके तो फिर पड़े फटके, आपके लेन लाइन को सुधारना होगा, विकेट टू विकेट गेंदबाजी करनी होगी. यहाँ पर फिर से एक बार खराब गेंदबाजी, फिर से एक बार हमारे जाने माने अंपायर करे खराब गेंद. यहाँ पर अतिरिक्त रन टीम के साथ जुड़ते हुए यहाँ पर, लेकिन अभी भी विश्वास है उन पर कि मैं अच्छी गेंदबाजी कर सकता हूं. अच्छी गेंद थी लेकिन सीधा गेंदबाज के हाथ में. आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि 4 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष असेल या संघाला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आपण पाहतोय थोडासा दबावाखाली हा संघ राणेची वाडी वावरताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच सांगतात वाईट चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाते आहे. मला वाटतं गोलंदाज नक्कीच विचाराव करावा लागेल की आपण प्रॅक्टिस मध्ये आहात की नाही आहेत, कारण क्रिकेट आहे हे. पुन्हा एकदा खराब चेंडू. कदाचित मला वाटतं या 15-20 धावा जर असत्या कदाचित हा सामना या संघाच्या बाजूने झुकला गेला असता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मला वाटतं भरत या युवा गोलंदाजाने जी चांगली गोलंदाजी केली होती त्याची भरपाई या गोलंदाज आपल्याला करताना पाहायला भेटतोय.
कारण त्यांनी निर्धाव षटक टाकलं होतं. त्याच्यानंतर हा गोल थोडंसं मात्र स्वेर मारा करतोय ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच सांगतात खराब चेंडू. मला वाटतं या मैदानावरती हा रेकॉर्ड ब्रेक असेल ह्या गोलंदाजा वाईट साठी. 7 वाईट अजूनपर्यंत या गोलंदाजाने टाकलेले आहेत. पाहूया अजून किती टाकतोय. पुन्हा एकदा पंच सांगतात पुन्हा एकदा वाईट. 8वा वाईट असेल. खराब गोलंदाजी. निमेश आपल्याला नक्कीच विचार करावा लागणार आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. मला वाटतं हा पंच सांगतात खराब गोलंदाजी. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच सांगता पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाच्या खात्यामध्ये धावा जोडले जातात या वाईटच्या रूपानं. मला वाटतं 11 धावा वाईटच्या रूपानं आपल्याला पाहायला भेटतात. 10 धावा वाईटच्या रूपानं. खराब गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. आता शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू निर्धाव आहेत परंतु बाकीचे सर्व चेंडू आपल्याला स्वेर वाईटच्या रूपाने पाहायला भेटले. पुन्हा फायर केले या ठिकाणी. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर असा जेल या ठिकाणी. हा संघ मात्र पराभूत होतोय परंतु काही नाही मित्रांनो, आज आपण हरलो तरी चालेल, उद्या जिंकू. कारण आपण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ असतो. हार के बाद ही जीत आहे. दुसऱ्या संघाला विनंती, आपण काय निर्णय घेतला आपल्याला सांगायचा. एक विनंती असेल आपल्याला. श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 टोकार्डे या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचा मी क्रीडा मंडळामार्फत मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते जनार्दन गणपत मोरे साहेब यांनीही 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मी क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी सेक्रेटरी मंगेश पवार साहेब आणि उपसेक्रेटरी नारायण मोरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. धन्यवाद.